नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीया 10 मे 2024 रोजी आहे. या दिवशी योगाने शुक्रवार देखील आला आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित आवर्जून पूजा केली जाते. त्याचप्रमाणे शुक्रवारी माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो. 3.5 मुहूर्तापैकी हा एक शुभ मुहूर्त समजला जातो. तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल, वाहन खरेदी करायची असेल, जागा खरेदी करायची असेल, गृहप्रवेश करायचा असेल तर तुम्ही दिवसभरात केव्हाही ह्या गोष्टी करू शकतात. कारण दिवसभर हा संपूर्ण शुभ दिवस आहे. तुम्हाला जर का सोने खरेदी करायचं असेल तर ते देखील तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण ज्या पण काही सेवा करू, जे पण काही कार्य करू, याचं पुण्यफळ हे 10 पटीने अधिक मिळत असतं आणि ते अक्षय टिकून राहणारं असतं. म्हणूनच आपल्याला या दिवशी जर का आपल्याला सोने खरेदी करणं शक्य झालं नाही, इतर काही वस्तूंची खरेदी करणं शक्य झालं नाही, तर आपण काही सेवा करून हे पुण्य फळ अक्षय टिकून ठेवू शकतो. आणि यासाठीच आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण अशीच एक वस्तू आपल्याला ह्या ठिकाणी ठेवायची आहे. यामुळे आपल्या घराची प्रगती होईल, आपल्या पतीची प्रगती होईल, लक्ष्मी टिकून राहील, आपल्या घरातून 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे निघून जाईल, गरिबी नावालाही राहणार नाही, दरिद्री निघून जाईल, घराची भरभराट होऊन घरात धनधान्याची ही आवक वाढेल, पैसा टिकायला चालू होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय सेवा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला देवपूजा करायची आहेच. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या पितरांची देखील पूजा करायची आहे. आपल्याला पितरांच्या नावाने आपल्याला कावळ्याला सकाळी 12 वाजेपर्यंत दही भात, त्याचप्रमाणे आपण जो स्वयंपाक घरात करणार आहोत त्या स्वयंपाकाचा नैवेद्य आपल्याला कावळ्याला खायला घालायचा आहे. सकाळी उठल्यावर आपल्याला सर्वात अगोदर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा आहे, उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे. उंबरठ्यावर हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे. हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू हे असतातच. आणि म्हणूनच आपल्याला सकाळी उठल्यावर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठ्याची हळदी, कुंकू, अक्षदा, फूल टाकून पूजा करायची आहे. आपल्याला धूप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे उंबरठ्यावर दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह किंवा लक्ष्मीची पावलं काढायची आणि यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचं आहे. छोटीशी रांगोळी तुम्ही दाराच्या बाहेर काढू शकतात. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्ही पाण्याने भरलेला कलशाची स्थापना करू शकतात, कलश ठेवू शकतात. त्याचप्रमाणे मुख्य दरवाजाच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला दोन्ही बाजूला 2 पंत्या ह्या लावायच्या आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाला 11 आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावायचं आहे. ते कसं लावायचं, कधी लावायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. यानंतर आपल्या घरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला 12 वाजेपर्यंत आपल्या पितरांचं पूजन करायचं असतं. तुम्हाला उपास करू जेवू घालायचा असेल तर तुम्हाला 12 वाजेपर्यंत उपास करू जेवायला घालायचा असतो. त्यानंतर ही सेवा किंवा हा उपाय आपण केव्हाही करू शकतो. तुम्ही सकाळी केला तरी चालेल, तुम्ही दिवसभरात केव्हाही हा उपाय केला तरी चालेल. ह्या उपायासाठी तुम्हाला 1 वाटीभर किंवा मूठभर तुम्हाला एका वाटीमध्ये धणे घ्यायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर यायचं आहे. देवघरामध्ये तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या दिवशी जर का तुम्ही माता लक्ष्मी, श्रीहरी भगवान विष्णू यांची जर का वेगळी पूजा मांडली असेल तर तुम्हाला ह्या पूजेसमोर बसायचं आहे. तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावून घ्यायचा आहे, धूप दीप लावून घ्यायचा आहे. स्वतःच्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं, बसायला आसन घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मूठभर धणे घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे. यानंतर आपल्याला हे धणे आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे. माता लक्ष्मीला, श्रीहरी भगवान विष्णू यांना आपल्याला नमस्कार करायचा आहे. आपण आपल्या घराची प्रगती होऊ दे, पतीची प्रगती होऊ दे, घराची भरभराटी होऊ दे, घरात अखंड लक्ष्मी नांदू दे, अखंड लक्ष्मीने वास करू दे, अशी प्रार्थना माता लक्ष्मीला करायची आहे. आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे.
यानंतर ही धण्याची वाटी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामधलं जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये श्री सुक्तम दिलेलं आहे. तुम्हाला श्री सुक्तम या स्तोत्राचं पठण एक वेळा करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही 16 वेळा देखील हे पठण करू शकतात. त्यानंतर 108 वेळा तुम्हाला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे. यानंतर एक वेळा तुम्हाला लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे. तुमच्याकडे जर का जास्तीचा वेळ असेल तर तुम्ही 16 वेळा लक्ष्मी अष्टक पठण करू शकतात. आणि त्यानंतर तुम्हाला 108 वेळा माता लक्ष्मीचा कोणताही साधा सोपा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. यानंतर ही धण्याची वाटी तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवायची आहे. तुम्ही जर का वेगळी पूजा मांडलेली नसेल तर तुमच्या देवघरात जिथेही माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही त्या मूर्तीसमोर हे धणे तुम्हाला ठेवायचे आहे. यानंतर माता लक्ष्मीला नमस्कार करून तुमच्या जर का काही समस्या अडचणी असतील तर तुम्हाला त्या सांगायच्या आहे. काही इच्छा असतील त्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि ही धण्याची वाटी तुम्हाला अशीच दिवसभर असू द्यायची आहे. यानंतर तुम्हाला संध्याकाळी पुन्हा तुमच्या देवघरासमोर यायचं आहे आणि तिथे आल्यानंतर तुम्हाला एक लाल कपडा घ्यायचा आहे. ह्या धण्याच्या वाटीमधले थोडेसे धणे तुम्हाला ह्या लाल कपड्यामध्ये ठेवायचे आहे आणि याची एक पोटली तुम्हाला करायची आहे. ही पोटली तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणांना लावायची आहे आणि त्यानंतर ह्या पोटलीवर तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या आहे. अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. त्यानंतर ही पोटली तुम्हाला उजव्या हातात घेऊन पुन्हा एकदा श्री सुक्तम म्हणायचं आहे. एक वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि तुम्हाला 108 वेळा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुम्ही तिजोरीमध्ये जिथेही पैसे ठेवत असाल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला थोडेसे धणे ठेवायचे आहे. या धण्याची देखील तुम्हाला पोटली करायची आहे आणि या पोटलीला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा टाकून घ्यायची आहे. अगरबत्ती ओवाळायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या आतमधून तुम्हाला वरती लावून द्यायची आहे. बघा, दरवाजाच्या तुम्ही कोणत्याही बाजूला लावा, फक्त तुम्हाला दरवाजाच्या आतल्या बाजूने तुम्हाला ही पोटली अडकवून द्यायची आहे. त्यानंतर प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही तुमच्या दरवाजाची पूजा कराल त्यावेळेस तुम्हाला ही अगरबत्ती या पोटलीवरून तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. प्रत्येक शुभ दिवशी पौर्णिमेला इतर दिवशी तुम्हाला ह्या पोटलीवरून ही अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला एक कागद घ्यायचा आहे. यामध्ये थोडेसे तुम्हाला पुन्हा धणे घ्यायचे आहे आणि याची एक पुडी तुम्हाला बनवायची आहे. ही पुडी तुम्हाला तुमच्या मिस्टरांच्या पाकिटात ठेवायला द्यायची आहे. त्याचप्रमाणे तुमच्या घरात आणखीन कोणी कमवणारा व्यक्ती असेल किंवा कमवणारी स्त्री असेल तर त्यांनी देखील अशाच पद्धतीने थोडेसे धणे एका कागदात घेऊन त्याची पुडी बनवून त्यांनी त्यांच्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ही धण्याची पुडी ठेवायची आहे. बघा, यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि आपल्या पैशाकडे हा पैसा खेचला जातो. आपल्या धनामध्ये वाढ व्हायला चालू होते आणि यामुळे घराची प्रगती होते. घरात लक्ष्मी टिकून राहते. घरात धनधान्याची कधीच कमतरता पडत नाही. घरातील दरिद्री ही निघून जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. यानंतर जर का या वाटीमध्ये काही धणे शिल्लक असतील तर बघा, यातले आपल्याला थोडे थोडे धणे घ्यायचे आहे आणि आपल्या घरामध्ये जिथेही धान्याचा साठा असेल त्यामध्ये आपल्याला 2-2 धणे हे टाकायचे आहे. तर या पद्धतीने हा उपाय आपल्याला या अक्षय तृतीयेच्या दिवशी करायचा आहे. कारण जर का आपण या अक्षय तृतीयेच्या दिवशी हा उपाय केला तर बघा, यामुळे आपल्याला जे काही फळ मिळणार आहे ते फळ हे अक्षय टिकून राहणार आहे आणि यामुळे जी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे किंवा माता लक्ष्मीचे जे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे ते अखंड म्हणजेच अक्षय टिकून राहणार आहे. ते कधीच संपुष्टात येणार नाही किंवा ते कधीच क्षयाला जाणार नाही. यानंतर जर का अजून काही धणे शिल्लक असतील तर बघा, हे धणे आपण आपल्या झाडांमध्ये टाकून द्यायचे आहेत किंवा एखाद्या झाडाखाली आपल्याला हे राहिलेले धणे टाकायचे आहेत. त्यानंतर जे काही धणे असतील ते आपण स्वतः प्रसाद म्हणून खाऊ शकतो. तर या पद्धतीने आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला धण्याची पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने या धण्याचा उपाय करायचा आहे. आता या पूजेसाठी आपल्याला जे धणे लागणार आहे हे धणे आपल्याला घरातले घ्यायचे नाही. तर बघा, या दिवशी आपल्याला धणे विकत आणून घ्यायचे आहे आणि या धण्यांची आपल्याला पूजा करायची आहे.
बघा, तुमच्या घरात जर का आधीचे धणे असतील तर आपल्याला हे धणे चुकूनही घ्यायचे नाही. याच्यासाठी आपल्याला मूठभर किंवा वाटीभर धणे हे विकत आणून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. तुळशी मातेची देखील आपल्याला पूजा करायची आहे. संध्याकाळी तुळशीसमोर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यामध्ये तुम्हाला 2 लवंगा, 2 हिरवी विलायची टाकायची आहे, 2 कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहे. तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा. यामध्ये चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला टाकायची आहे आणि अशा ह्या दिव्याची देखील तुम्हाला हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करायची आहे आणि 6 दिवा तुम्हाला तुळशी समोर लावायचा आहे. कारण बघा, तुळस ही माता लक्ष्मीचंच दुसरं रूप आहे आणि श्रीहरी भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय असणारी तुळस या दिवशी आवर्जून आपल्याला हिची पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दिवसभरात विष्णू सहस्रनामाचा पाठ करू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त तुम्ही जप करू शकतात. तुम्ही 1 वेळा, 8 वेळा, 16 वेळा श्री लक्ष्मी अष्टक या मंत्राचा, या स्तोत्राचं पठण तुम्ही करू शकतात. 16 वेळा श्री सुक्तमचं पठण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर बघा, तुम्ही नित्य सेवा देखील या दिवशी आवर्जून करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या सेवा असतील त्या त्या सेवा देखील तुम्हाला या दिवशी आवर्जून करायच्या आहे. तर बघा, अक्षय तृतीया या दिवशी आपल्याला होतील तेवढ्या सेवा करायची आहे आणि सेवा करून आपल्याला आपलं पुण्यफळ हे अधिक पटीने साठवून ठेवायचं आहे. कारण या दिवशी तुम्ही जेवढ्या सेवा करताल त्याचं जे फळ आहे ते आपल्याला अक्षय टिकून राहणारं फळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गाईला देखील एक चपाती खायला घालायची आहे. बघा, गाईमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो आणि आपल्याला गाईचे, लक्ष्मीची कृपा, आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या दिवशी गाईला एक पोळी खायला घालायची आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पितृदोषासाठी किंवा आपल्या पितरांसाठी आपल्याला एक पोळी मोहरीचं थोडंसं तेल लावून ही पोळी आपल्याला कुत्र्याला खायला आवर्जून घालायची आहे. तर या गोष्टी तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून करायच्या आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.